साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी कमलेश झोडे, टीएस ॲग्रो कंपनीचा संचालक, आणि आज मी आपल्या शेतात आलेलो आहे. तर सर्वप्रथम आपला परिचय द्यावा. माझं नाव राजेंद्र मारुतराव डाके, ग्राम बनाबाकुडा, पोस्ट बनाबाकुडा, तहसील संसद, जिल्हा पांडुर्णा, मध्य प्रदेश. अच्छा. तर सर, आपल्या बानाबाकुडा गावामध्ये ही जी आपली शेती आहे, तर या शेतामध्ये संत्र्याचे किती झाड आहेत आपल्या शेतात? मोठी झाडे 450 आणि लहान झाडे 450 असे 900 झाड आहे. टोटल 900 झाड आहे. टोटल 900 झाड आहे. तर जवळपास 1.5 महिन्याआधी मी जेव्हा तुमच्या शेतात आलेलो होतो, तेव्हा तुमची सगळ्यात मोठी समस्या होती की झाडांवर माल तेव्हा भरपूर होता आंब्याचा, आणि आपल्याकडे मेन प्रॉब्लेम जो होता तो होता डिंक्याचा. आपल्या जवळपास झाडांवर, प्रत्येक झाडांवर डिंक्या असल्यासारखा होता. तर तुमच्या ह्या मोठ्या बगीच्यातून 450 झाडांमध्ये किती झाडांवर डिंक्या होता अंदाजे? 250 ते 300 झाडावर डिंक्या होता. 300 झाडांवर डिंक्या होता, है ना? तर त्या डिंक्यावर आपण नो एंट्री आणि बायोकॉट हे 2 औषधं आम्ही तुम्हाला सुचवलेले होते. तर त्याचा तुम्ही कशा पद्धतीने वापर केला? तुम्ही दिल्यानंतर आम्ही ते 50-50 ग्राम टाकून, प्रतिपंप 50 ग्राम टाकून स्प्रे केला. त्याच्यावर खोडावर फक्त आपण फवारणी केली. खोड धुवून काढलं पूर्ण, फवारणी करून. आणि आम्हाला जसं 15-20 दिवसात थोडं लागला, पण आता पूर्ण नाहीसा झाल्यासारखा वाटतो. म्हणजे आता आपण बघतोय की आता आपल्या खोडांवर चिखली चढलेली आहे. तर सर, आपण शेतकरी बंधूंना काय मेसेज देऊ इच्छिता या आपल्या रिझल्टवरून? शेतकरी बंधूंना हेच सांगू शकतो की जर तुमच्या बगीच्यामध्ये डिंक्या असेल तर हे नो एंट्री आणि बायोकार्डची फवारणी करून डिंक्या नाहीसा करावा. कारण डिंक्या आज ही सगळ्यात मोठी समस्या आहे संत्रा आणि मोसंबीमध्ये. डिंक्या म्हणजे फायटोप्थोरा, आणि फायटोप्थोरा जर आपला वाढत राहिला तर झाड सुकून मरते. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या रोगावर प्रतिबंध करणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपली डिंक्यामुळे आपली बाग जी आहे ती चांगल्या पद्धतीने डिंक्या कंट्रोल झाल्यामुळे दुरुस्त होईल आणि उत्पादन चांगलं मिळेल. तर सर, आपण खूप छान माहिती दिली. कृपया आपला मोबाईल नंबर सांगावा. 9826583341. एकदा रिपीट करून द्या सर. 9826583341. खूप खूप धन्यवाद सर.